विधानसभा निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी 5 वाजता प्रचार थांबवण्यात येणार आहे. दरम्यान आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमांसोबत बोलताना राहुल म्हणाले की ही निवडणूक विचारधारेची निवडणूक आहे. अरबपती आणि गरिबांमधील ही निवडणूक आहे. अरबपतींना वाटतंय की मुंबईची जमीन त्यांना मिळाली, यासाठी 1,00,000 करोडोंचे एस्टिमेट आहे. एका अरबपतीला 1,00,000 करोड देण्याची चर्चा झाली. आम्हाला असं वाटतंय की महाराष्ट्रातील गरीब शेतकरी आणि बेरोजगार तरुणांना मदतीची गरज आहे. आमचे लक्ष महिलांना मदत करण्याचे आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून पिकांना योग्य भाव द्यायचा असल्याचे राहुल म्हणाले. पत्रकार परिषदेत बोलताना राहुल यांनी अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, धारावीतील छोट्या उद्योगधंद्यांना संपवले जात आहे. मोदी आणि अदानी यांचे नाते जुने आहे. मोदींचा नारा एक है तो सेफ है, यावरून राहुल यांनी मोदींवर टीका केली. तिजोरी दाखवत अदानी आणि मोदींवर लक्ष केले. एक म्हणजे मोदी, शहा, अदानी धारावीतील जमीन हिसकावून अदानीला दिली जातीये, असा आरोप राहुल यांनी केला. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.